ऐतिहासिक किल्ले पन्हाळगड येथे भारतीय दलित महासंघ, गाईड सेवा संघ आणि जी.बी. स्पोर्ट्स पन्हाळा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती प्रबोधनात्मक वातावरणात साजरी करण्यात आली. 3 दरवाजा परिसरात झालेल्या या कार्यक्रमात हलगी वादनाने परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाची सुरुवात पन्हाळा नायब तहसीलदार संजय वळवी, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे आणि गोपनीय पोलीस सचिन पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे वाटप करण्यात आले, तर मान्यवरांना संभाजीराजे लिखित बुधभूषणम ग्रंथ भेट देण्यात आला. प्रशासकीय अधिकाऱ्यांना संविधानाची प्रतही भेट स्वरूपात देण्यात आली. ज्येष्ठ गाईड मदन काशीद यांनी संभाजी महाराजांच्या इतिहासावर भाष्य करत स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा उल्लेख केला. पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी समाजात बंधुभाव आणि सलोखा जपण्याचे आवाहन करत महापुरुषांच्या जयंती प्रबोधनात्मक पद्धतीने साजऱ्या व्हाव्यात असे मत व्यक्त केले. कार्यक्रमानंतर पर्यटकांना जिलेबीचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रदीप गवळी, नगरसेविका संज्योती नायकवडी, सामाजिक कार्यकर्त्या सुनीता उदाळे, प्रमोद उदाळे, बाळासाहेब काशीद, योगेश वराळे, अक्षय सोरटे, अजित पवार, वैभव कोळी, पृथ्वीराज नायकवडी, सत्यजित गायकवाड, अमोल कांबळे वाघवेकर, अनिल पुजारी, अबिद मोकाशी, राजू आगा यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी मानले. तारा न्यूजसाठी पन्हाळा प्रतिनिधी शाहबाज मुजावर.